राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात शरद पवारांनी मोठं विधान केलंय। विलिनीकरणाबाबत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली होती अशी माहिती त्यांनी दिली, पण त्याबाबत पुढे कोणताच निर्णय झाला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच बारामतीत 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार अशा संघर्षावर बोलताना त्यांनी प्रत्येकानं बोलताना काळजी घ्यावी अशी एक सूचना देखील केलेली आहे। विलिनीकरणाची चर्चा अजितदादा असताना आमच्या वतीनं जयंत पाटील आणि दुसऱ्या बाजूनं अजितदादा असं झालेलं होतं। अजितदादांची इच्छा होती की आपण एकत्र यावं। जे काही डिस्कशन झालं त्या दोघांच्यात, त्या दोघांनी मला येऊन ब्रीफिंग केलेलं होतं आणि त्याचा साधारणतः की आपण एकत्र यावं ही त्या चर्चेचा सुरू होता। त्याच्यानंतर विषय थांबला। प्रत्येकाला आपलं मत आणि आपला निर्णय हा घ्यायचा अधिकार। तुम्ही काही या सगळ्या तुम्ही एकत्र सगळ्यांना बोलवलं होतं, काही सल्ला दिला? नाही, आमच्यात चर्चा झाली कशी काळजी घ्यावी सगळ्यांनी, याच्यात एकमत झालं, त्याच्यात काही वाद नाही। एकीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून तटकरे आणि पटेलांचं नाव वगळल्यानं मोठी चर्चा होत असताना तटकरे आणि पटेल हे दोन्ही क्षमता असणारे नेते असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। शरद पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं कौतुकही केलंय। प्रफुल्ल पटेल 2003 पासून माझ्याबरोबर होते आणि तटकरे हे जिल्ह्यात नेते होते, राज्यात होते, राज्याचे फायनान्स मिनिस्टर होते, पक्षाचे अध्यक्ष होते। त्यामुळे त्यांच्यामध्ये काय कर्तृत्व आहे याची कल्पना मला आहे, पण ते ज्या संघटनेत आहेत त्याच्यामध्ये कुणाचा किती आणि कसा उपयोग करून घ्यायचा याचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे। त्या संघटनेचा नेतृत्वाचा तो अधिकार आहे आणि त्याच्या असेसमेंट जसा असेल तसा निर्णय त्यांनी घेतला असावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।